आणि मोठी बातमी बघूया, थेट जालन्यामध्ये जाऊयात, कारण जन आक्रोश मोर्चाला आता जालन्यामधून सुरुवात झालेली आहे। आपण ही आताची दृश्य बघतोय, मोठ्या संख्येने सगळेच मोर्चेकरी यामध्ये सहभागी झालेत आणि एकच मागणी आहे, ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी। अजूनही एक आरोपी फरार आहे। रवी मुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 15 मिनिटे झालेले आहेत। साधारण 1 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर व्यासपीठावरती ही सगळी आंदोलक त्या ठिकाणी जमा होती आणि त्या ठिकाणाहून काही लोक मार्गदर्शन करतील। माझ्या मागे बघू शकतोय की हा आक्रोश आहे की कुठेतरी मारेकऱ्यांना कडक शासन व्हावं, त्यांना फाशी व्हावी, उर्वरित आरोपी तात्काळ अटक व्हावे। सरकारने दिलेलं जे आश्वासन आहे, अर्थात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले ते पूर्ण करावं तात्काळ, अशा प्रकारची ही मागणी आहे। आणि देशमुख कुटुंबाला साधारण 1 कोटीची मदत द्यावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी देखील मागणी आहे। ही सगळी आंदोलक मंडळी आहे। खरं तर दादा मी तेच म्हणतो की यावेळेस पहिल्यांदा असं होतं की त्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठीची एक मागणी या ठिकाणी होताना दिसते की शासकीय नोकरी द्यावी आणि 1 कोटीचं त्यांना मदत देखील करावी। हे बघा, आर्थिक स्थैर्य कुटुंबाला जर सरकारने नाही दिलं तर हा सर्व जाती धर्मी समाज सक्षम आहे, मात्र आर्थिक स्थैर्याच्या नावाखाली कुठलाही आरोपी सुटता कामा नये। प्रत्येक आरोपी या घटनेतला अटक झाला पाहिजे, जेरबंद झाला पाहिजे, त्याला फाशी झाली पाहिजे। आणि एवढी माया जमावणारे हे आरोपी जे आहेत या घटनेतले, या आरोपींना एवढी माया जमवता कशी आली? कारण त्या मागे जो राजकीय गॉडफादर होता, त्या राजकीय गॉडफादरने या आरोपींना दिलेली ताकद, त्यामुळे या आरोपींचा पैसा अमाप पैसा यांच्याजवळ आल्यामुळं जो माज वाढला, त्या माजातून यांनी हे अमानुष कृत्य केलेलं आहे। परभणीच्या चौधरीच्या बाबतीमध्ये पीआयवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, गुन्हा दाखल केला नाही। गृह खातं जाणून बुजून त्या पीआयला बाजूला ठेवतंय आणि त्याला मारलंय। तो जो तपासिक अंमलदार जो पीआय होता, याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता। सरकारनं गव्हर्नमेंटनं त्याच्यामध्ये घेतलेली भूमिका ही दुटप्प्याची आहे, आरोपीला बाजूला टाकण्याच्यासाठी आहे। आणि म्हणून तुम्हाला हे सर्व करत असताना परभणीच्या सूर्यवंशीच्या विरोधामध्ये पीआयच्या विरोधात असलेल्या तपासिक अंमलदार ज्यांनी त्याची कस्टडी काढली, ज्यांनी मारले, त्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही, जनतेला दिशाभूल केली। एका मागासवर्गीय माणसाला मारण्याचा जो सरकारनं डाव केला आणि बाजूला टाकलं, हे अन्याय आहे। आणि हे सरकार अन्याय जातीयतेच्या विरोधामध्ये जातीचं वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन दोन समाजामध्ये वाद कसा होईल अशी भूमिका घेऊन दिशाभूल करत आहे। आणि म्हणून सूर्यवंशीच्या विरोधात मारहाण करणाऱ्या सूर्यवंशीच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, असं पहिली मागणी त्याच्यामध्ये आजच्या मोर्चामध्ये आहे। देशमुखच्या बाबतीमध्ये 302चा जो आरोपी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं आवश्यक आहे। तो तसाच खंडणीच्या नावाखाली ठेवलाय, करोड रुपये जमा केलेत आणि गव्हर्नमेंट त्याला पाठीशी घालण्याची भूमिका घेत आहे। एकूणच सगळ्यांची भूमिका आहे, कुठेतरी हे व्यवस्थेचे देखील बळी आहेत आणि प्रशासनातील जबाबदार अधिकारी देखील याला संबंधित आहेत, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशा प्रकारचा एक सूर देखील या सर्व आंदोलकांचा आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये समारोपाच्या ठिकाणी हे सगळा मोर्चा एकत्रित येईल आणि त्या ठिकाणी शोकसभा होईल। अगदी धन्यवाद रवी या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।